शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज 1 जुलै आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिन. संपूर्ण राज्यामध्ये हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा होत आहे. याच दिनाचा औचित्य साधून महाराष्ट्रातील आमच्या तमाम शेतकरी बंधूंना आम्ही हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. मंडळी, सर्वसामान्य आयुष्यभर प्रयत्नशील असणारा आणि त्यासाठीच हरित क्रांती घडवणारा असा हा शेती क्षेत्रातील महानायक आजच्या कृषी दिनाचा औचित्य साधून आपण वसंतराव नाईकांचं स्मरण करूया आणि त्यांचं हेच कार्य पुढे नेऊ असा संकल्प करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, खतं दमदार तर पीक जोमदार अशा आशयाच्या अनेक जाहिराती आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत आणि ते खरंच आहे. शेतकरी राजा जेव्हा आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची पिकं घेतो तेव्हा या पिकांच्या पोषक वाढीसाठी आवश्यकता असते ते विविध प्रकारच्या खतांची. या खतांच्या मात्रा अतिशय आवश्यक असतात. त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन देखील तितकंच आवश्यक असतं. परंतु मंडळी, जेव्हा याच शेतातून आपण जोमदार पिकाची जेव्हा अपेक्षा करतो तेव्हा त्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यकता असते ती अन्नद्रव्यांची. आपल्या मानवी शरीराच्या वाढीसाठी जसं लोह असेल, जस्त असेल, कर्बोदक असतील, प्रथिन असतील अशा विविध घटकांची आवश्यकता असते. त्याप्रमाणेच पिकांच्या पोषक वाढीसाठी विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. व याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य असतील, दुय्यम अन्नद्रव्य असतील किंवा सूक्ष्म प्रकारची अन्नद्रव्य असतील अशा विविध अन्नद्रव्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. ही अन्नद्रव्य नेमकी कोणती, त्यांचं कार्य कसं चालतं आणि मुख्य म्हणजे पिकांच्या वाढीसाठी या अन्नद्रव्यांचं नेमकं महत्त्व काय आहे हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व. पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर तुषार बेडसे सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. डॉक्टर तुषार बेडसे सर हे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे जीवरसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहेत. मंडळी, तुम्हाला या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न असतील. आपण आपले प्रश्न बेडसे सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे क्रमांक आहेत 022 2490 8050 आणि 2498 8050. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022 2490 8050 आणि 2498 8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि मोबाईल धारकांनी फोन करताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आपले प्रश्न हे आजच्या कार्यक्रमाच्या आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने विचारले जावेत अशी आमची विनंती आहे. तर सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा जो विषय आहे तो विषय आहे पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचं महत्त्व. मुळात अन्नद्रव्य म्हणजे काय आणि जेव्हा आपण पिकांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता आपण म्हणतो तर हे घटक नेमके कोणते सर? नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वप्रथम कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तर अन्नद्रव्य म्हणजे काय? या अन्नद्रव्यातून वनस्पतीने त्यांचे आयुष्य पूर्ण करण्यासाठी जमिनीतून जी मूलद्रव्ये घ्यावी लागतात त्या सर्व मूलद्रव्यांना वनस्पतीचे अन्नद्रव्य असं म्हणत असतो. अन्नद्रव्याचे वर्गीकरण एकूण 4 प्रकारे केले जाते. त्यामध्ये नैसर्गिक अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. नैसर्गिक अन्नद्रव्यामध्ये आपल्याला कर्ब, हायड्रोजन, ऑक्सिजन याचा समावेश, या घटकांचा समावेश होत असतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर याचा समावेश होतो. तदनंतर जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांचा समावेश होतो. आणि जो शेवटचा गट आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्य, याच्यामध्ये जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन, मोलाब्द आणि क्लोरीन याचा समावेश होतो.
जर आपण पिकांची संरचना बघितली तर प्रामुख्याने जे नैसर्गिक अन्नद्रव्य आहे याचा एकूण 90% भाग हा पिकांचा संरचना बनलेला असतो. हा नैसर्गिकरित्या पिकांना उपलब्ध असतो, त्यामुळे याची चिंता करण्याची गरज नसते. परंतु जे आपले जे मुख्य अन्नद्रव्य आहे त्यातून नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याचा जो भाग असतो तो हा 9.7% असतो. म्हणजेच उर्वरित जो भाग आहे तो हा सूक्ष्म अन्नद्रव्याचा असतो. साधारणतः आपण त्याला म्हणता येईल की हा 400 मिलीग्राम जो भाग असतो तो हा लोह, जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन, मोलाद आणि क्लोरीन आणि त्यातून दुय्यम अन्नद्रव्य घटक यांच्यापासून बनलेला असतो. जरी हे आपल्याला दिसायला लहान असतील, म्हणजे यांचं जे कमी प्रमाणात वापरत असू, पण याचं जे कार्य आहे ते मोलाचं ठरतं पिकांच्या वाढीसाठी. बरं, म्हणजे मग आपल्याला जमिनीच्या माध्यमातून काही प्रकारची नैसर्गिक अन्नद्रव्य ही मूलतः मिळतातच, परंतु त्याप्रमाणेच दुय्यम अन्नद्रव्य असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील त्याची देखील गरज असते आणि खतांच्या मात्रांच्या माध्यमातून आपण ती गरज पुरवू शकतो. परंतु सर, मला आता असं सांगा की ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि मुख्य अन्नद्रव्य आहेत यांचा परस्पर संबंध काय असतो आणि जमिनीचा सामू जसा बदलतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होतो का? हो, नक्कीच. याच्यामध्ये आपण एक आपल्या चित्रफितीच्या माध्यमातून बघू शकतो आपण की या ठिकाणी जर आपण बघितला स्फुरदाची जर उपलब्धता वाढली तर त्याच्यामध्ये आपल्याला लोह, जस्त आणि तांबे याचा हा विरोधाभास आपण निर्माण होतो. म्हणजे हे जे स्फुरद आहे हे लोह, जस्त आणि तांबे हे मिळवण्यासाठी अटका बांधतात. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं नत्र हा कुठेही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या याच्यात बाधा निर्माण करत नाही, कार्यात बाधा निर्माण करत नाही. पोटॅशियम पण त्याचप्रमाणे हे कार्यरत असतो. परंतु जेव्हा स्फुरदाची मात्रा असते त्यात हे 3 जे घटक असतात सूक्ष्म अन्नद्रव्याची, ती आयर्न, झिंक आणि कॉपर, याच्यात ही बाधा निर्माण, याचा विपरीत परिणाम हा पिकांवर होत असतो. त्याचप्रमाणे जर पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघू शकतो की त्याप्रमाणे आपण जेव्हा सामूची गोष्ट करतो, हा जमिनीचा सामू जो असतो तो साधारणतः हा उदासीन असला पाहिजे. उदासीन या सामूमध्ये जे पिकांचे अन्नद्रव्य आहेत ते मोठ्या प्रमाणात ते पिकास मिळत असतात. तर आपण जर बघितलं या स्लाइडमध्ये तर जे नत्र आहे आणि स्फुरद आहे ते जो सामू आहे ते 7 या सामूमध्ये उपलब्ध आहेत. पण जेव्हा विम्ल सामूमध्ये बघतो त्या विम्ल सामूमध्ये पोटॅशियम, नंतर गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक येतात. आणि जेव्हा आम्ल सामूमध्ये आपण बघतो त्यामध्ये आपल्याला लोह, मंगल, बोरॉन, जस्त आणि तांबे याचा घटकांचा समावेश होतो. तदनंतर जेव्हा आपण मोलादचा विचार करतो, मोलाद हा सामूनुसार हा वाढत जातो. परंतु याच्यात एक गृहीत ठोक ताळं असतं की जेव्हा जमिनीचा हा सामू, जेव्हा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा सामू याच्यात एक नातं असतं. जेव्हा जमिनीचा म्हणजे जो सेंद्रिय कर्बाचा जे 1% असतो सेंद्रिय कर्ब, त्यावेळेस हा जमिनीचा सामू हा उदासीन असतो आणि उदासीन सामूच्या वेळेस हे जास्त अन्नद्रव्ये हे मिळत असतात. परंतु आपण असं म्हणू शकतो की जेव्हा हा सामू वाढत जातो, जेव्हा म्हणजेच जे कर्बाचे प्रमाण हे वाढत जाते त्यावेळेस आपला जमिनीचा समूह हा विम्लतेकडे जात असतो. म्हणजेच आपला हा समूह हा उदासीन असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर बघू शकतो, आपण जर पिकांना आपण खतं दिली तर पीक त्या जी खतं आपण दिलीत त्याच पद्धतीने हे पिकं शोषून घेतली जात नाहीत. ती वेगवेगळ्या स्वरूपात ही शोषून घेतली जातात. आपण पुढच्या याच्यात स्लाइडमध्ये बघू शकतो की जे कार्बन आहे ते कार्बन हे CO2च्या माध्यमातून हे पीक हे शोषून घेत असतं. जे हायड्रोजन आहे ते आयनिक स्वरूपात आपण पीक हे शोषून घेतं. ऑक्सिजन हे O2च्या माध्यमातून, नत्र हे अमोनिकल फॉर्म मधून आणि नायट्रेट फॉर्म मधून घेत असतं. पण सांगायचं म्हणजे भात पिकासाठी हे अमोनिकल फॉर्म मधून हे नत्र हे शोषून घेतलं जातं. नंतर स्फुरद जे आहे ते फॉस्फरिक आम्लामधून हे वनस्पती हे घेत असतं. नंतरचे जे घटक आहेत ते आयनिक फॉर्म मधून सगळे हे अन्नद्रव्य हे घटक घेत असतात. बरं, मला जमिनीचे वेगवेगळे गुणधर्म असतात जमिनीच्या प्रकारानुसार, आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता या संदर्भात काय सांगाल? जर आपण चित्रफितीच्या माध्यमातून, पुढच्या चित्रफितीच्या माध्यमातून बघू शकतात की त्याच्यामध्ये एकच घटकाचा आपल्याला उहापोह करता येणार नाही. हे पूर्णपणे असे घटक आहेत की त्यामध्ये जर सांगायला गेलं तर शेतकरी हे मोठं म्हणजे जास्त पीक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हे संकरित वाणांचा आणि सुधारित वाणांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आणि जमिनीतून त्या अन्नद्रव्यांचं शोषण हे जास्त प्रमाणात होत असतं आणि त्या प्रमाणात शेतकरी बांधवांकडून ते अन्नद्रव्य जमिनीत पुरवले जात नाही. याचं एक मोठं कारण सांगता येईल. तदनंतर सेंद्रिय खतांचा
अत्यल्प वापर आणि जी रासायनिक खते देतो आपण त्या रासायनिक खतांचा असंतुलित वापर याच्यामुळे त्याच्यामुळे जमिनीवर विपरीत परिणाम होत असतात. सातत्याने एका शेतातून एका जमिनीतून एकच पीक घेत राहणं ही एक त्याच्यातून ते पण एक लक्षात येतं. त्यानंतर जमिनीची फेरफालट न करणं ही एक गोष्ट पुढे येते. नंतर मग आपण बारमाही पीक घेतो त्या पिकाचाही या ठिकाणी अवलंब समावेश होतो. नंतर थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. सुनील मते बोलतायत नाशिकहून. हॅलो हॅलो हॅलो. हा, नमस्ते सर. नमस्कार सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, मला असं म्हणणं आहे की आपण टमाटा रोप जे वाटिका तयार करतो घरी, तर त्याला मर रोग येतोय. बर. तर त्याच्यासाठी आपण फवारणी बुरशीनाशक म्हणल्यावर 22 रोडोमेलिया सारख्या फवारणी पण करतो, पण तरी पण ते पिवळं रोप असतं बरोबर. तर आपण त्यासाठी अगोदरच रोप तयार करायच्या टायमालाच जर आपण काही सूक्ष्म द्रव्य अन्नद्रव्य जर वापरलं केला तर चालेल का बा असं कोकोपीट मध्ये बा असं? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. टमाट्याचा रोप तयार करताना त्याच्यावरती मर रोगाची लागण होते, तर रोप तयार करताना अशा प्रकारची काय अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येणं शक्य आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. यामध्ये आपण बघितलं जर टोमॅटोची रोपे ही लहान असतील तर ती पिकांची जी रचना आहे त्याप्रमाणे आपण बघू शकतो. जर त्याच्यावरती जर पिकात पिवळी लक्षण ही पिकाच्या वरती येत असतील तर साधारणतः हे बोरॉनच्या कमतरतेमुळे हे होत असतं. परंतु जर पानं ही खालच्या दिशेने पिवळी पडत असतील तर जी जून पानं असतात त्याच्यावर जर हा पिवळे पानाचा घटक येत असेल तर हे नत्राच्या कमतरतेमुळे दिसून येतं. त्यामुळे आपण त्याप्रमाणे त्याची उपाययोजना केलेली आहे. नत्राची जर कमतरता असेल तर 1% युरिया द्रावणातून आपण ती फवारणी करू शकतो. जर वरती बोरॉन असेल तर बोरॉनच्या माध्यमातून 0.2% आपण स्प्रे करू शकतो. नक्कीच. मंडळी, पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचे महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व, आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर तुषार बेडसे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतात की जमिनीचे विविध प्रकारचे गुणधर्म आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता या विषयासंदर्भात आपण बोलत होता. हो, याच्यामध्ये एक पुढचा घटक सांगता येईल की जे वनस्पती आणि जमीन याचा हा एकमेकाशी परस्पर संबंध असतो. जर आपण बघितलात तर जे जमीन आहे जमिनीमध्ये जे क्षारतेचं प्रमाण आणि जे जमिनीमधील जो जमिनीचा समूह आहे तो समूह हा अत्यंत आवश्यक असतो. या विषयासंदर्भात मला वाटतं स्लाइड पण आहे. हो, आपण ते स्लाइडच्या माध्यमातून पाहू शकता की जी शारपट व चोपणयुक्त जमीन आहे त्या जमिनीमध्ये ही अशी कारणं ही पुढे येत असतात. म्हणजे आपण पिकांना खतं देत असतो परंतु ती उपलब्ध होत नाहीत, त्यावेळी ही त्याची आपण निराकरण केलं पाहिजे. हो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे त्या संदर्भात आपण बोलत होतो. हो, त्यानंतर जे आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो की जे आपण घटक आहेत ते बोरॉनचा घटक, हा बोरॉन जो घटक असतो तो साधारणतः शुष्क व साधारणतः शुष्क या जमिनीमध्ये त्याची कमतरता आढळून येते. ज्या ठिकाणी सेंद्रिय खतांची मात्रा ही दिलेली नसते त्या ठिकाणी हा प्रामुख्याने आपल्याला दिसून येतो. म्हणजे कोरडी जमीन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. जस्ताच्या बाबतीत जर आपण म्हणायला गेलं तर जस्त ही विम्लधर्मीय जमिनीमध्ये आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हे जस्ताची आपल्याला कमतरता दिसून येते. प्रामुख्याने आपण बघितलात ज्या ठिकाणी आपण तृणधान्य घेतो, मका घेतो, ज्वारी घेतो, बाजरी घेतो, त्या ठिकाणी हे जास्त प्रमाणात जस्ताची आपल्याला कमतरता ही दिसून येत असते. पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो की जे लोह, मंगल, तांबे आणि मोलाब्द आहे यांचा हे घटक आहे. त्या घटकांमध्ये जेव्हा आपण विम्लधर्मी आणि चुनखडी युक्त ज्या जमिनी असतात त्यामध्ये प्रामुख्याने हे चारही घटक हे उपलब्ध होत नाहीत आणि याच्यामध्ये सेंद्रिय खतांचाही अभाव असतो. या कारणाने ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही प्रामुख्याने जमिनीच्या गुणधर्मामध्ये दिसून येते. सर, मला आता असं विचारायचं आहे की आपला संपूर्ण महाराष्ट्र, या महाराष्ट्राचा जर भौगोलिक दृष्टिकोनातून आपण बारकाईने विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा, विदर्भ असे आपले 4 टप्पे पडतात. आणि इथली जमीन जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत. या जमिनीचे गुणधर्म देखील वेगवेगळे आहेत. या जमिनीमध्ये ज्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या विषयी आपण बोलतोय त्याची किती मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, आपल्याला काय सांगता येईल? आपण जर जमिनीच्या भौगोलिक परिस्थिती बघितली तर भौगोलिक परिस्थितीत आपल्याला म्हणता येईल की जी मुख्यतः जमिनीच्या खडकापासून बनलेली आहे त्या खडकापासून ही जमिनीची रचना ही घडत असते आणि तेथील हवामान,
तेथील पर्जन्यमान यानुसार ही जमिनीची संरचना ही बदलत असते. आपण आपल्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो की आपण जे एकूण वेगवेगळे जे 8 विभाग आहेत त्यामध्ये जस्ताचं प्रमाण जे बघितलं तर साधारणतः औरंगाबाद विभागात जस्ताचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात हे त्याची कमतरता आपल्याला दिसून येते. लोहाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर लोह साधारणतः पुणे विभागात ही आपल्याला जास्त प्रमाणात त्याची कमतरता ही लोह आणि तांबे याची आपल्याला उणीव दिसून येते. तदनंतर जर म्हणायला गेलं तर मंगल हा आपल्याला लातूर विभागात आपल्याला याची कमतरता ही जाणून येते. आपण जर बघितलं एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्राचा जर विचार केला त्यामध्ये साधारणतः सर्वात जास्त जस्ताचे प्रमाण हे कमी आहे. आणि लोह जे आहे तदनंतर लोह येत असतो. परंतु आपण या विपरीत जर आपण कोकणाच्या जमीन बघितल्यात तर कोकणामध्ये साधारणतः ही आपल्याला उपलब्धीची बाजू म्हणता येईल की त्या ठिकाणी आपल्याला तांबे आणि मंगल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे त्याची टक्केवारी आहे ती खूप अल्प आहे. म्हणून पिकांची जी वाढ आहे त्या ठिकाणी ही चांगल्या आणि जोमाने होत असते. आणखी काय सांगता येईल सर? याची जी संरचना बनलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण जी संरचनेचा अभ्यास केला हे वेगवेगळ्या भागातील जमीन आहे आणि वेगवेगळ्या खडकापासून ही जमीन तयार झालेली आहे. ही जांभ्या खडकापासून बेसाल्ट खडकापासून आलेला जमीन आहे. महाराष्ट्राचं चांदा ते बांधापासून जे तयार झालेल्या जमीन आहेत. तर हे जे घटक आहेत हे जो बेसिक रॉक आहे त्यापासून त्याची रचना तयार झाल्यामुळे त्याचे हे गुणधर्म ह्या जमिनीत ही उतरलेली आहेत. पण आपण जेव्हा असा विचार करतो तेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता त्या मातीमध्ये आहे. त्याची लक्षणं नेमकी शेतकऱ्यांनी कशी ओळखायची? काय लक्षणं सांगता येतील? त्याची लक्षणं साधारणतः आपण जेव्हा दृश्य स्वरूपात आपल्याला ही लक्षणं पण दिसत असतात. जर आपण वनस्पतीची आपण चाचणी केली तर आपल्याला पानामध्ये त्याच्या सीमांत पातळी आपल्याला हे काढता येतात. जर आपण त्याची मृद चाचणी केली तर मृद चाचणीमध्ये पण आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये जे रासायनिक घटक आहेत ते कुठल्या प्रमाणात आहेत. आपण साधारणतः आपल्या या चार्टच्या माध्यमातून बघू शकतो की जे याचे क्रिटिकल लिमिट्स आपण आता इंग्रजीतून त्याला असं म्हणतो सीमांत पातळी असं म्हणतो असतो. या सीमांत पातळी हे प्रत्येक अन्नद्रव्याच्या हे ठरवलेल्या आहेत. याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर लोहाची ही सीमांत पातळी जमिनीमध्ये ही साधारणतः 4.5 ppm आपण त्याला मराठीत म्हणतो दशलक्ष भाग असं म्हणत असतो ती आपल्याला दिसून येते. मंगलच्या बाबतीत ही आपल्याला 5 ppm ही आपल्याला दिसून येते. जस्टमध्ये आपल्याला ही जी पातळी आहे ती 1.2 ppm आपल्याला दिसते. तांब्यामध्ये 0.5 ppm आपल्याला दिसत असते. बोरामध्ये 0.5. आणि थोडं थांबवतो सर, आपल्याला एक फोन येतोय. श्रीनिवास कोलते बोलतात बुलढाण्याहून. हॅलो 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 हॅलो. हा श्रीनिवासजी नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा सर, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सर्वात जास्त कुठल्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासते? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सर्वात जास्त कोणती अन्नद्रव्य वापरावी असा त्यांचा प्रश्न आहे. तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपण जर तुम्ही मागची स्लाइड बघितली असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर सापडेल की त्याच्यामध्ये हे जास्त जे प्रमाण आहे हे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हे आपल्याला पिकांना उपलब्ध होत नाहीत. त्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणात जाते. बोरॉन हे नवीन आलेलं अन्नद्रव्य आहे. ते बोरॉनची ही कमतरता आपल्याला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हे प्रामुख्याने आपल्याला त्याची कमतरता ही जाणवते. त्यामुळे आपण या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आपण बोरॉन हे बोरॅकच्या माध्यमातून आणि जे जस्त आहे म्हणजे ते झिंक सल्फेटच्या माध्यमातून आपण हे दिलं पाहिजे. आणि जर आपण जस्त आपण जर बघितलं तर त्यासाठी पुन्हा चुनखडीयुक्त जमीनमध्ये आपण हा जिप्समचा वापर हा भूसुधारक म्हणून हा त्या ठिकाणी करत असतो. सर, यांचा प्रश्न येण्यापूर्वी आपण बोलत होतो की ज्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्याची लक्षणं शेतकऱ्यांनी नेमकी कशी ओळखायची? आपण जर आपण पानाकडे बघितलं किंवा त्या वनस्पतीकडे बघितलं तर दृश्य स्वरूपाची लक्षणं आपल्याला त्या वनस्पतीमध्ये दिसून येतात. आता आपण चर्चा केली ती जमिनीची चर्चा केली तेच आपण पिकांमधील जे पानं असतात त्याच्यामधील जे क्रिटिकल लिमिट्स आहेत सीमांत पातळी त्याविषयी आपण चर्चा करूया. जेव्हा आपण सीमांत पातळी म्हणतो लोहाच्या बाबतीत सीमांत पातळी ही 250 ppm असते. मंगलच्या बाबतीत ही 500 ppm असते. तदनंतर जी जस्त आहे त्याच्यामध्ये 50 ppm आपल्याला दिसून येते आणि तांब्यामध्ये 20 ppm, बोरॉनमध्ये ही 100 ppm आपल्याला असते आणि शेवटचा जो घटक आहे मोलाद याच्यामध्ये ही फक्त 2 ppm आपल्याला दिसून येते. हे जे घटक आहेत ते रासायनिक पृथक्करणातून हे समोर आलेले आहे. हे आकडेवारी आहे. आपण जर त्याची लक्षणं बघितलीत तर आपण पुढच्या एक स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो की जी अन्नद्रव्याची जी कमतरता आहे प्रामुख्याने जो बोरॉन आहे तो बोरॉन आपल्याला आणि कॅल्शियम हे जी कोळी पानं आहेत म्हणजे जी वरची पानं आहेत त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः शेंड्याकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम
आणि बोरॉन याची लक्षणं आपल्याला दिसून येतात. बरं. तदनंतर जो दुसरा ग्रुप येतो कोळ्या पानांचा ग्रुप, कोळ्या पानांवर आपल्याला गंधक, लोह, मॅंगनीज आणि तांबे याची कमतरता आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. आणि तदनंतर जी जून झालेली पानं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जस्त, मॅग्नेशियम, मोलाद, पालाश आणि नत्र आणि स्फुरत यांची आपल्याला कमतरता जाणीव येते. आपण जर प्राथमिक स्वरूपात बघायला गेलं तर आपल्याला प्राथमिक स्वरूपातील जे आहे ते वनस्पती आपण ठळक स्वरूपात बघू शकतो की त्याची जी अन्नद्रव्याची लक्षणं आहेत ती कुठली आहेत. तर आपण जर जस्ताच्या बाबतीत बोलायला गेलं तर जस्ताची जी पानं आहेत त्या जस्ताची जी पानांची ज्या शिरा आहेत त्या आपल्याला हिरव्या दिसतात, परंतु जो पानातला आतील भाग आहे तो हा पिवळा आपल्याला दिसून येतो. आणि हे जस्ताची जी कमतरता आहे हे पानात मुख्यतः आपल्याला हे जुनी जी पानं आहेत त्याच्यावर आपल्याला दिसून येतात. त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं लोह यांची जी लक्षणं आहेत ती सारखी आहेत, परंतु लोहाची जी कमतरता आहे ती ही आपल्याला कोळ्या पानावर दिसून येते. आणि लोहामध्ये ज्यावेळेस पूर्णपणे जे हरितद्रव्य आहे ते संपतं त्यावेळेस तो पान हे पिवळे पडते आणि ते पान हे गळून पडतं. तदनंतरचा जो घटक आहे तो आहे तांबे. तांबे हे आपल्याला तांब्याचे जे कार्य आहे ते प्रथिनेसाठी आणि जे चयापचयाच्या क्रिया आहे जमिनीमध्ये चालू असतात त्यासाठी आवश्यक असतात. जर तांब्याची लक्षणं बघितली तर तांब्यामध्ये हे आपल्याला ठिपके, हे तांबूस कलरचे ठिपके आपल्याला जमिनीचे दिसून येतात. आणि ते जेव्हा त्याची कमतरता जाणवते पान हे कड्यापासून तर हे देठापर्यंत हे सुकत वाळत जाऊन हे खालच्या दिशेने वरच्या दिशेपर्यंत हे येत असतं. तदनंतर आपण मोलाद बघितला तर मोलाद या घटकामध्ये आपल्याला असं दिसून येईल मोलादचं कार्य हे याच्यामध्ये जी द्विदलवर्गीय पीक असतं त्यामध्ये नत्र स्थिरीकरणाचं काम हे मोलाद हे करत असतं. जे मोलादची लक्षणं बघितलीत तर मोलादची पानं जी आहेत ती शेंड्याकडे ही झुकलेली असतात, वाळलेली असतात. त्याच्यात नत्राचा हा अभाव आपल्याला नत्राच्या संचयनाचा अभाव हा दिसत असतो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं मॅंगनीज ही अत्यंत वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हा उपयुक्त असा अन्नद्रव्य असतं. कारण मॅंगनीजमध्ये आपण जर बघितलं मॅंगनीज हे आपल्याला बीटा कॅरोटीन हे तयार करण्यासाठी मदत करत असतं. नंतर आपलं जे रायबोफ्लेविन आहे ते त्याच्यासाठी मदत करत असतं. त्यानंतर जे व्हिटॅमिन सी आहे आपल्याला ॲस्कॉर्बिक ऍसिड आपण ज्याला म्हणत असतो त्यासाठी हे निर्माण करण्यासाठी हे मॅंगनीज मदत करत असतं. पण मॅंगनीजची लक्षणं जर पानावर बघितलीत तर ती मॅंगनीजची लक्षणे पानावर अशी पिवळे ठिपका देतात. म्हणजे वेगवेगळे असे ठिपके आपल्याला ही पानावर दिसून येतात आणि ते एक इतर पानांपेक्षा ते वेगळे ठिपके असतात ते आपण सहज ओळखू शकतो. आता आपण बघितलं तर ही काही संवेदनशील पिके दिलेली आहेत. यामध्ये आपण म्हणू शकतो आपण स्लाइडच्या माध्यमातून ते बघू शकतो कोणकोणती पिके आहेत ती सांगा. त्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो की आपण ज्यावेळेस ती लोह आपण जे म्हणत असतो लोह लिंबूवर्गीय जी पिकं असतात म्हणजे ज्याच्यात सिट्रिक ऍसिडचं प्रमाण हे जास्त असतं त्याच्यामध्ये आपल्याला त्याची कमतरता ही दिसून येते आणि आपण ते संवेदनशील पीक असं म्हणत असतो. कारण जर आपण जी ती लागवडीची केली तर साधारणतः लगेच त्याची लक्षणं या पिकामध्ये आपल्याला दिसून येतात. जस्तच्या बाबतीत आपण म्हणायला गेलं तर कांदा, वाटाणा आणि मुळा यामध्ये ही जस्ताची ही संवेदनशील पिके आपण म्हणत असतो. मंगलमध्ये सफरचंद, लिंबूवर्गीय पिके आणि वाटाणा आणि मुळे हे पिकांचा याच्यात समावेश होतो. नंतर तांब्यामध्ये सफरचंद आणि कांदा याचा समावेश होतो. बोरॉन या घटकासाठी संवेदनशील पिके जी आहेत ती पपया, टोमॅटो, फुलकोबी आणि सफरचंद याचा समावेश होतो. नंतरचा जो हे अन्नद्रव्य आहे ते क्लोरीनसाठी फुलकोबी आणि पालक याचा हा आपल्याला समावेश दिसून येतो. तदनंतर जे आपण त्याची लक्षणं बघितली एका पाठीमागे एक लक्षणं बघितली. आता आपण सखोल त्याचा उहापोह करूया या ठिकाणी. तर जस्त बघितलं तर जस्ताची लक्षणं काही प्रातिनिधिक वनस्पतीची पानं या ठिकाणी दिलेली आहेत. जर बघितलं तर जी लिंबूवर्गीय झाडं बघितलीत तर त्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतात की त्याच्यामध्ये ही जी रंग आहे म्हणजे जो पिवळा रंग आहे तो पानाभर पूर्णपणे पसरलेला आहे, परंतु त्याच्या ज्या शिरा आहेत त्या या हिरव्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच नंतर आपण जर टोमॅटो बघितलेत ही टोमॅटो ही त्याची जो शेप आहे तो आकार आहे तो त्यांनी सोडलेला आहे आणि ती आकसल्यासारखी दिसून येतात फळपिकांमध्ये. तदनंतर आपण त्याच्यावरती टोमॅटोच्या वरच्या बाजूला आपण बघू शकतो की जी टोमॅटोची जी पानं आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली ही आपल्याला पिवळ्या याचा हा संचयन झालेला दिसतो. त्यानंतर म्हणजे जस्ताची कमतरता असेल ते पानांना पिवळसर असा रंग येतो. पिवळसर पानांच्या ज्या शिरा आहेत त्यांच्या मधल्या भागावर हा पिवळसरपणा येतो. शिरांमध्ये दिसून येत नाही. आणि जस्त जी आहे ती ही जुन्या पानांवर आपल्याला त्याची कमतरता ही मुख्यतः दिसून येते. त्याच्या उपाययोजना म्हणून आपण झिंक सल्फेटची फवारणी जमिनीच्या माध्यमातून करत असतो आणि ते आपले 25
किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण देत असतो. आणि जर तेच द्यायचं आपल्या तेच माध्यमातून म्हणजे झिंक सल्फेटच्या माध्यमातून आपल्याला जर फवारणी करायचं असेल तर आपण 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण ती देत असतो. तदनंतर जो दुसरा गट आहे तो आपल्याला सांगता येईल की लोहामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोहामध्ये पण याची कमतरता ही याची लक्षणं ही ती एकसारखी असतात. परंतु ही जी लक्षणं आहेत या जी लक्षणं आहेत ती लक्षणं दूर करण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण फेरस सल्फेटच्या माध्यमातून हे आपल्याला खत देत असतो. फेरस सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी हे आपण शेणखतातून द्यायचं असतं. जमिनीच्या माध्यमातून 25 किलो प्रति हेक्टर शेणखताच्या माध्यमातून आपण त्यांना देत असतो. फवारणीच्या स्वरूपात द्यायचं म्हटलं तर आपण फेरस सल्फेट 5 ग्राम प्रति लिटर या माध्यमातून आपण देत असतो. तदनंतरचा जो घटक आहे तो आहे मॅंगनीज. आपण स्लाइडच्या माध्यमातून ते बघू शकतो की मॅंगनीजमध्ये ज्या शिरा आहेत त्या आपल्याला हिरव्या दिसतात. पानांचा जो हरितद्रव्याचा जो भाग आहे तो आपल्याला हरितद्रव्य हे कमी झालेलं दिसून येतं. आणि जर आपण याची उपाययोजना म्हणून म्हणायला गेलं तर मॅग्नेशियम सल्फेटच्या माध्यमातून आपण 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण देत असतो. आणि फवारणीच्या माध्यमातून जर म्हणायला सर एक फोन घेऊयात आपण. प्रदीप भाईगडे बोलतात साताऱ्याहून. हॅलो हॅलो हॅलो. हा प्रदीपजी आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे, बांधावरती जी झाडं लावलेली आहेत शेताच्या बांधावरती बर तर त्यांची वाढ नीट होत नाहीये. 3 वर्ष झाली झाडं लावून. तर त्यांना मी जीवामृत वगैरे बनवून मी त्यांना फवारणी आळवणी करत असतो. पण तरी सुद्धा त्यांना इतर कोणती सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावी जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. मंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर तुषार बेडसे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपल्याला फोन आला होता. प्रदीप भाईगडे साताऱ्यावरून आपल्याला विचारत होते की त्यांनी शेताच्या बांधावरती झाडं लावलेली आहेत. गेली 3 वर्ष ही झाडं लावलेली आहेत आणि जीवामृत वगैरे ते देतात झाडांना. परंतु या झाडांसाठी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासते असं त्यांना विचारायचं होतं. काय सांगता येईल? यामध्ये त्यांनी केलेला प्रश्न जो असा होता की त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असं सांगता येईल आपल्याला की त्यांची झाडं जी लावलेली आहेत त्या झाडांमध्ये एक प्रामुख्याने जी खड्डी केलेली आहे ती व्यवस्थित असू शकत नाही किंवा खडकाळ भाग असेल त्याच्यामुळे ही झाडं मरत असतील. परंतु ज्यावेळेस आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची शिफारस करू त्याच्या माध्यमातून आपण बघितलं तर मॅग्नेशियम हे झाडाला तजेलपणा करण्याचं काम करत असतं. त्यांनी मॅग्नेशियम ची मात्रा ही मॅग्नेशियम सल्फेटच्या माध्यमातून जर दिली तर ती उपयुक्त अशी ठरू शकते. आणि तदनंतर जर नत्राचा जर अभाव असेल त्या ठिकाणी तर त्यांनी ती बघितली पाहिजे की जी लक्षणं आहेत ती झाडं खालून मरतात की वरून मरतात ही ती लक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी ही खतं दिली पाहिजेत. तर जर खालून जर मरत असतील म्हणजे झाडाची पानं ही खालून जर कोमजून जात असतील तर ही नत्र त्या स्वरूपात त्यांनी नत्राची मात्रा ही दिली पाहिजे. नक्कीच. त्यांचा फोन येण्यापूर्वी सर आपण बोलत होतात की जमिनीमध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता भासते या कमतरतेची लक्षणं नेमकी काय जाणवतात? आपण तांब्याबद्दल सांगितलं, जस्ताबद्दल सांगितलं, मॅंगनीजबद्दल सांगितलं. आता पुढला घटक. आता पुढच्या घटकाच्या संबंधी हा पुढचा घटक हा बोरॉन आहे. आपण जर आपल्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो की जे पपया आहे पपयाच्या शिरा ह्या पूर्णपणे निकामी झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी असे आपल्याला फोडी आलेल्या आहेत. म्हणजे हे जे बोरॉन आहे हे आपल्याला जे अन्नद्रव्याचा संचय आहे हे त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर आंब्यामध्ये बघितलं तर आंब्याच्या फळामध्ये खालच्या दिशेने आपल्याला हा तांबूस रंगाचा हा भाग दिसून येतोय. हे बोरॉनच्या कमतरतेमुळे आपल्याला हे प्रामुख्याने दिसून येतो. बोरॉन हा महत्वाचं बोरॉनचं कार्य हे पेशी विभाजनामध्ये आणि प्रजनन क्रियेत हे खूप मोठा याचा हा भाग असतो. आपण जर त्याच्या उपाययोजना जर म्हटलं तर हा बोरॉन हे आपण बोरॅकच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. साधारणतः 2 किलो प्रति हेक्टरी हे सगळ्या अन्नद्रव्यांमध्ये हे अत्यल्प प्रमाणात हे लागत असतं. आपण फवारणीच्या माध्यमातून जर म्हणायला गेलं तर बोरॉन हे 1 ग्राम प्रति लिटर या मात्रेत आपण हे देत असतो. बरं. त्यानंतर जो पुढचा घटक आहे तो मॉलिब्डेनम. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मॉलिब्डेनमचं कार्य हे वनस्पतीतील द्विदल जे गाठी असतात हवेतील नत्र शोषून घेऊन या वनस्पतींना नत्र फिक्स करण्याचं काम हे मॉलिब्डेनम हे करत असतं. मॉलिब्डेनमची जी लक्षणं असतात तर पानावर त्याची सोनेरी
पिवळे आणि नारंगी टिपके असे ही पडत असतात आणि त्याच्या माध्यमातून त्याचा अन्न संचय त्या ठिकाणी होत असतो आणि ही लक्षणं, ही पानांची लक्षणं ही ठळकपणे आपल्याला दिसून येतात. जर आपण त्याची उपाययोजना करायचं म्हटलं तर जमिनीच्या माध्यमातून आपण सोडियम मोलाद हे आपण साधारणतः 50 ते 100 ग्रॅम अत्यल्प प्रमाणात हे जमिनीतून देत असतो. बर, मला सर असं सांगा की आता तुम्ही सांगितलं की या जमिनीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य आहेत, मग जस्त असेल, लोह असेल, बोरॉन असेल, कॅल्शियम असेल, अशा वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची जी कमतरता असते त्यामुळे काय नेमकी लक्षणं जाणवतात या संदर्भात आपण सांगितलं. परंतु एकदा ही लक्षणं जाणवली तर त्यासाठी आपण शिफारसी नेमक्या काय कराल? एक सगळ्या पिकांचा अभ्यास होऊन एक शास्त्रीय दृष्ट्या ठोकताळा तयार करून हे काही शिफारसी या दिलेल्या आहेत. आपण या पिक्चरच्या माध्यमातून बघू, इमेजच्या आपण slide दाखवूयात माध्यमातून प्रेक्षकांना. हो, बघू शकतो की साधारणतः जर आपण म्हणायला गेलं तर जे तांबे आहे ते तांबे आपण कॉपर सल्फेटच्या माध्यमातून आणि कॉपर EDTA चिलेटच्या माध्यमातून जमिनीतून साधारणतः 5 ते 10 किलो प्रति हेक्टरी ही आपण देत असतो. आपण जर जास्त म्हणायला गेलं तर जास्त ही झिंक सल्फेटच्या माध्यमातून, झिंक EDTA चिलेटच्या माध्यमातून 20 ते 40 किलो प्रति हेक्टरी आपण ही देत असतो. जर म्हणायला गेलं तर लोह हे आपण फेरस सल्फेटच्या माध्यमातून, अमोनियम फेरस सल्फेट याच्या माध्यमातून 10 ते 25 किलो प्रति हेक्टरी हे आपण देत असतो. मंगलच्या बाबतीत जर विचार केला, मॅंगनीज सल्फेट या सोर्सच्या माध्यमातून आपण ते देतो. मॅंगनीज EDTA चिलेट या माध्यमातून आपण हे देत असतो. तदनंतर बोरॉन हे बोरॉनच्या माध्यमातून, नंतर जे मोलाद आहे ते मोलाद सोडियम मोलाद आणि अमोनियम मोलाद यांच्या माध्यमातून अत्यल्प प्रमाणात साधारणतः 50 ते 100 ग्रॅम प्रति हेक्टरी हे आपण हे देत असतो. सर, आपल्या महाराष्ट्राच्या एकूण भूभागाचा जर आपण विचार केला तर 70 ते 80% जमीन ही कोरडवाहू जमीन आहे आणि या जमिनीमध्ये विविध प्रकारची जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची प्रचंड कमतरता भासते. ही जर कमतरता भरून काढायची असेल तर त्यासाठी आपण काय सुचवाल? यामध्ये प्रथमतः आपण बघितलं तर जे यामध्ये उपाययोजना असं म्हणता येईल की जे आपण खतं देतो ही खतं ही आपण ही पेरून दिली पाहिजेत. सर, या अशाची काही स्लाइड असेल आपल्याला दाखवण्यासाठी? तर साधारणतः आपण एक स्लाइडच्या माध्यमातून बघू शकतो की जी खतं आहेत ही आपण ती पेरून दिली पाहिजेत. आपण जर या स्लाइडच्या माध्यमातून बघितलं तर आपल्याला कळेल की नत्र जो आहे हा 30 ते 50% हा पिकांना हा उपलब्ध होत असतो. म्हणजेच आपण यात सांगू शकतो की जेव्हा आपण 100 किलोग्रॅम आपण खत देतो त्यामधून आपल्याला फक्त 30 ते 50% हे पिकांसाठी उपलब्ध होत असतात. तर बाकीचे जे घटक आहेत त्यातले ते बाष्पीभवनाद्वारे किंवा पाण्यातून हे आपल्याला वाया जात असतात. मग अशा पद्धतीने आपण जर कोरडवाहू भागात म्हटलं तर कोरडवाहू भागात खते देताना आपण उपाययोजना करताना त्यात आपण जी खतं देतो ही पेरून खतं दिली पाहिजेत. तदनंतर आपण त्या ठिकाणी आपण जी आंतरपिके आहेत त्या आंतरपिकेचा त्या ठिकाणी आपण समावेश केला पाहिजे. आंतरपिकेतून आपल्याला सेंद्रिय कर्ब हा वाढवता येईल आणि जे जमिनीतील जे नत्र आहे ते द्विदल वर्गीय पिकांसाठी, द्विदल वर्गीय पिकांच्या माध्यमातून हे आपल्याला नत्र स्थिर करता येईल. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला अजून पुन्हा तिसरी उपाययोजना करता येईल की ही तिसरी उपाययोजना म्हणजे जे आपण जी खतं जमिनीतून देतो त्याऐवजी आपण ही फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो. त्यानंतर आपण अजून पुढे म्हणायला गेलं तर ही जी खतं आहेत ती ही ठिबक सिंचनाच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी ही पाण्याची कमतरता असते, आपण जर ठिबक सिंचना माध्यमातून विद्राव्य जी खतं दिलीत तर त्याची कार्यक्षमता ही आपल्याला ही वाढून दिसते. साधारणतः जर आपण बघितलं स्फुरदाचं जे कार्यक्षमतेचं प्रमाण आहे ते 15 ते 20% आहे. ही जर खते विद्राव्य स्वरूपात आपण ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर दिलीत तर त्याची कार्यक्षमता ही साधारणतः 90 ते 95% ही आपल्याला दिसून येईल. आणि त्याच्यामध्ये आपण जे पिकांच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्या अवस्थेतून आपण सहजरित्या ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जमिनीच्या मुळांच्या ठिकाणी आपण ते देऊ शकतो. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, जमिनीमध्ये तुम्ही ज्या विविध प्रकारची पिकं घेता ही पिकं आणि त्या जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता याचा थेट परस्पर संबंध असतो. तो नेमका कसा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर तुषार बेडसे सर. सर, शेतकरी जो आहे तो आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची पिकं घेतो. मग त्याच्यामध्ये धान्य असेल, कडधान्य असेल,
भाजीपाला असेल, अशा प्रकारची जी पिकं आहे या पिकांचं जो व्यवस्थापन करतो, हे पिकांचं व्यवस्थापन आणि त्या जमिनीमध्ये असणारी सूक्ष्म अन्नद्रव्य त्याची उपलब्धता याचा परस्पर काही संबंध असतो का? याच्या परस्पर संबंध बघितलं तर आपण जी पिकं घेतो ही पिकं आपण ज्याप्रमाणे पिकं घेतो याचा संबंध आपल्याला दिसून येतो. जेव्हा आपण तृणधान्यवर्गीय पीक घेतो त्या तृणधान्यवर्गीय पिकातून जास्त जे प्रमाण शोषण हे जमिनीतून मुख्य प्रमाणात हे जास्त होत असतं. आपण जर कडधान्य पिकं घेतली, कडधान्य पिकातून मोलाद आणि मॉलिब्डेनम याचं शोषण हे प्रामुख्याने जास्त प्रमाणात होत असतं. मग अशा पद्धतीमध्ये आपण ही पिकं घेऊ नयेत, कारण जर ती घेतली तर त्या पिकांचा फेरपालट हा त्या जमिनीमध्ये केला गेला पाहिजे. जर आपण तो करत नसू तर त्याच्यामध्ये शेणखताच्या माध्यमातून ती उणीव जी आहे ती आपण ही भरून काढली पाहिजे. बर सर, अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणे होताना दिसतोय. याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की सेंद्रिय शेतीचा जेव्हा आपण विचार करतो तर ही जी सेंद्रिय खतं आहेत, ही खतं आहेत, त्याचं नेमकं महत्त्व काय आहे? आपण एक विचार करतो की आपण जेव्हा खत म्हणतो तर खत म्हटलं की त्याच्यातून आपल्याला मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य मिळत असतात असं आपल्याला एक गृहीत ठोकताळा असतो. परंतु सेंद्रिय खताच्या आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवतो. हो, आपण एक बघू शकता की सेंद्रिय खत म्हटलं तर सेंद्रिय खताच्या माध्यमातून हे अन्नद्रव्य जे असतात पिकांना हे कमी प्रमाणात उपलब्ध असतात. परंतु सेंद्रिय खत हे एक जमिनीचाच एक भाग असतो. आपण जर जमिनीची संरचना बघितली तर त्याच्यामधून आपल्याला असं दिसून येईल की जमिनीचा जो भाग आहे हा 5% भाग हा सेंद्रिय कर्बापासून बनलेला असतो आणि जो 85% भाग जो असतो हा खनिजापासून बनलेला असतो आणि जो 25% भाग हा हवा आणि 25% हे पाणी. अशा प्रकारे ही जमीन ही बनलेली असते. म्हणून सेंद्रिय घटक हा जमिनीपासून हा वेगळा भाग नव्हे. पण जेव्हा आपण सेंद्रिय खतं देत असतो त्या सेंद्रिय खतातून जमीन ही आपण उपजाऊ करून घेतो. त्या जमिनीतून उपजाऊ केल्यानंतर त्याच्यातून आपण ती सजीवता ही जमिनीची ही वाढवत असतो. आपण जर त्याचे फायदे बघितलेत तर आपण एक स्लाइडच्या माध्यमातून ती बघू शकता की याचे जे फायदे आहेत हे सांगता येतील की रासायनिक खताचा हा वापर हे अवलंबित्व जास्त ते कमी करतं. त्याच्यात ही जैविक जी आहे जैविक घटकात ते वाढ करतं. जैविक घटकात म्हणता येईल की बुरशी जे फायदेशीर आपले जीवाणू आहेत ते आपल्याला त्याच्यातून वाढतात आणि जमिनीतून जे ॲक्टिनोमायसिट आहे त्याचंही प्रमाण वाढलेलं दिसून येतं. जलप्रदूषण हे कमी करण्याचं काम करतं. आपण बघितलं जे रासायनिक खताच्या माध्यमातून जे जलप्रदूषण झालेलं असतं ते कमी करण्याचं काम हे सेंद्रिय पदार्थ हे करत असतं. तदनंतर जे कर्ब आहे जमिनीतलं ते कर्ब वाढवण्याचं काम हे सेंद्रिय पदार्थ हे करत असतात. नंतर त्याचं अप्रत्यक्षपणे आपल्याला पीक उत्पादनात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत असतं. जमिनीची धूप जे आहे ते कमी करण्याचं काम हे सेंद्रिय पदार्थ करत असतात आणि पाण्याचा कमी वापर म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ही जमिनीची ही वाढवण्याचं काम हे सेंद्रिय पदार्थ करत असतं. पण जमिनीमध्ये अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थ वाढवायचे असतील तर नेमक्या काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? तर जमिनीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ हे वाढवायचे असतील तर आपण प्रामुख्याने काही घरगुती उपाय आहेत ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये जर प्रथमतः पहिलं म्हणायला गेलं जे गिरीपुष्पाचा जो पाला आहे आपण हा गिरीपुष्पाचा पाला एकरी 5-5 फुटावर अंतरावर आपण जर आपल्या शेताच्या बांधावर लावला तर साधारणतः आपल्याला त्यापासून साधारणतः 25 ते 50 किलो आपल्याला पाला हा मिळू शकतो. या पाल्यामध्ये नत्राचं प्रमाण जर बघितलं हा 2.75% हा नत्र घटक असतो आणि हा मुबलक प्रमाणात आपल्याला सेंद्रिय खत देऊ शकतो. ही गोष्ट एक झाली. दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जर आपण आंतरपीक पद्धतीचा वापर केला, आंतरपिकामध्ये आपण जर द्विदल वर्गीय पिकांचा वापर केला त्यामध्ये आपण सांगू शकतो चवळी, मूग आपण जर घेतलात तर चवळी हे मूग यामध्ये हे द्विदल वर्गीय पिकं असतात. या नत्रांच्या गाठी असतात. या नत्रांच्या गाठीच्या माध्यमातून हवेतील नत्र शोषून हा जमिनीतला उपलब्ध केला जातो. तदनंतर जर म्हणायला गेलं जर आपण याच्यात अजून एक सांगू शकतो की ही जी पालापाचोळा आलेला आहे म्हणजे जो याच्यापासून पालापाचोळा तयार झालेला आहे तो पालापाचोळा हा आपल्याला जमिनीत गाडता येतो आणि सेंद्रिय कर्बाचं हे प्रमाण आपल्याला वाढवता येतं. आपण तिसरी गोष्ट म्हणू शकतो की जे रान आहे जमिनीतलं आजूबाजूचा जो पालापाचोळा असतो म्हणजे ऊसाचा पाचटपणा किंवा शेतात पडलेला काडी कचरा म्हणा, या काडी कचरा आपण जमिनीत गाडून त्याचा फायदा आपण घेऊ शकतो. म्हणजे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवायचे असतील तर शेताच्या बांधावरती गिरीपुष्पाचे वृक्ष लावणं गरजेचं आहे. त्याबरोबरच आपण सांगितलं की आंतरपीक पद्धती करणं हे देखील गरजेचं आहे आणि पालापाचोळ्याचं देखील तितकंच महत्त्व आहे. सर मला आता असं सांगा की हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत या संदर्भात
आपलं दापोलीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये नवीन काही संशोधन सुरू आहे का? दापोली विद्यापीठाचा जर भौगोलिक भाग बघितला तर आपल्याला असं समजून येईल की दापोली विद्यापीठात हे प्रामुख्याने संशोधन कार्य हे फळपिकांवर आणि हे भातावर आधारित आहेत. कारण याला जे पर्जन्यमान आहे ती भौगोलिक परिस्थिती आहे, त्या अनुषंगाने हे घेतलं जातात. आपण प्रेक्षकांना स्लाइड देखील दाखवतो. आपण त्या स्लाइडच्या माध्यमातून बघू शकता की भातावर जर आपण जर शिफारस करायचं म्हटलं तर पर्जन्यमान जर बघितला कोकणातला हा पर्जन्यमान जास्त असतो. त्यामुळे जे आपण जी खतं देतो ती पिकांना लागू पडत नाहीत, ते पाण्यावाटे किंवा बाष्पीभवनातून मोठ्या प्रमाणात जात असतात. अशा पद्धतीमध्ये उत्पादन चांगलं मिळण्यासाठी भाताच्या पिकामध्ये आपण जी ब्रिकेट्स आहे, गोळी आहे, त्या गोळीत आपण झिंक सल्फेटची मात्रा ही आपण दिलेली आहे. तर आपण त्याची शिफारस अशी करताना 1.23 झिंक सल्फेटच्या माध्यमातून त्या गोळी दिलेल्या आहे. जर ते शेतकऱ्यांना शक्य नसेल तर 15 किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी देऊन पण ती मात्रा आपण भात पिकांना देऊ शकतो. त्याच अनुषंगाने आपण बघितलं जे सुपारीमध्ये जी सुपारी फळाला हे तडकण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात होत होतं. ते प्रमाण कमी करण्यासाठी आपण बोरॉन हा 4 किलो या सुपारी पिकाला दिलेला आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे तडकण्याचं प्रमाण ते आपण हे कमी केलेलं आहे. तसंच आपण जे मोठ्या प्रमाणात कोकणातील भागात मोठ्या प्रमाणात काजू आणि आंबा हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो, त्यांच्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने, आमच्या कृषी विद्यापीठानं हे आम्रशक्ती नावाचं एक फवारणीच्या माध्यमातून द्रव स्वरूपात हे आपल्याला खत दिलेलं आहे. त्या खतामध्ये साधारणतः 25.25% युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1% म्हणजे 0.01% सोडियम मॉलिब्डेट याचं एक संयुक्त तयार केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून याच्यात साधारणतः 30 ते 35% त्या उत्पादनात वाढ ही शेतकऱ्यांना दिसून आलेली आहे. बरं सर, जमिनीचं परीक्षण, माती परीक्षण त्यासाठीच शासनाने जमीन आरोग्य पत्रिका ही संकल्पना अलीकडेच रूढ केलेली आहे. ही जमीन आरोग्य पत्रिका जी आहे त्या माध्यमातून माती परीक्षण करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी ते अत्यंत फायद्याचं आहे. ते नेमकं कसं? आपण जर बघितलं तर आपण आपली तब्येत बिघडली तर आपण ही दवाखान्यात जात असतो आणि आपण परीक्षण आपलं करून घेत असतो. त्याच पद्धतीनं मातीचं परीक्षण करून घेणं हे शेतकऱ्यांना हे आवश्यक आहे. जेव्हा शेतकरी हा शेती व्यवसाय पत्करतो त्या अनुषंगाने त्याचं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्या मातीमध्ये कुठले कुठले घटक उपलब्ध आहेत, कुठले घटक हे कमी आहेत, कुठली उणीवाची बाजू आहे, हे माती परीक्षणाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे. आणि त्यानुसार ज्या विद्यापीठाने शिफारसी केल्या आहेत त्यानुसार त्यांनी खताच्या मात्रा देण्यात याव्यात. म्हणजेच काय की याचा त्यांना हा उत्पादन स्वरूपात त्यांना त्याचा परिणाम दिसून येईल. बरोबर. सर, जेव्हा शेतकरी शेताचं व्यवस्थापन करतो, म्हणजे खतांचं व्यवस्थापन असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं व्यवस्थापन आणि अन्नद्रव्यांची कमतरता याचा काही परस्पर संबंध आहे का? हो, नक्कीच. जेव्हा आपण कुठलीही जी खतं देतो आपण जमिनीच्या माध्यमातून जर ती दिली ती साधारणतः पिकास उपलब्ध होण्यासाठी ही साधारणतः 15 ते 20 दिवस ही जात असतात. परंतु जेव्हा आपण फवारणीद्वारे दिली, ठिबक सिंचनातून दिली तर त्याची कार्यक्षमता ही साधारणतः डबल होते. म्हणजे साधारणतः ही कार्यक्षमता त्याची ही 50 ते 60% ही वाढते. आणि ती तात्काळ ही पिकांना लागू होते. साधारणतः आपल्याला 24 ते 48 तासांमध्ये हे अन्नद्रव्य हे पीक हे शोषून घेत असतं. अगदी शेवटी जाता जाता आपण या संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचा सारांश म्हणून आपण काय सांगाल? थोडक्यात असं सांगता येईल की जर शेतकरी बांधवांनी जी मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याच्याकडे तर लक्ष देतच असतात, म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश याकडे लक्ष देत असतात. परंतु त्यांनी जर सूक्ष्म अन्नद्रव्य यांच्याकडे लक्ष दिलं तर त्यांना नक्कीच फायदा होईल. कारण जी मुख्य अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे सूक्ष्म अन्नद्रव्य करत असतात. जर मुख्य अन्नद्रव्यासोबत जर सूक्ष्म अन्नद्रव्य दिलं तर त्याची कार्यक्षमता, मुख्य अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढून नक्कीच त्यांना उत्पादनामध्ये फायदा दिसून येईल, यात शंका नाही. म्हणजे मुख्य अन्नद्रव्यांच्या सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मंडळी, आता एक नजर पुढील आठवड्याच्या कार्यक्रमावरती. पुढील आठवड्यात म्हणजे 8 जुलै रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे विविध फळझाडांसाठी जमीन आणि खत व्यवस्थापन. आणि या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत डॉक्टर आदिनाथ ताकटे, जे आहेत मृदशास्त्रज्ञ.
एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून. या विषयासंदर्भात आपले काही प्रश्न असतील, आपण आपले प्रश्न आम्हाला व्हॉट्सअप क्रमांक 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावरती किंवा ddmumbaikrisi@gmail.com या ईमेल आयडी वरती जरूर पाठवू शकता. प्रश्न पाठवताना आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता जरूर कळवा. आपल्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जरूर पाहू शकता आणि आपलं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. या सर्व माध्यमातून आपण आपल्या कृषी दर्शन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण पाहू शकता. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि पिकांच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.